मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग की जिल्हा मार्ग अशी वेळ प्रवासी नागरिकांवर आली आहे। 1 तासाच्या अंतरासाठी 6 तास प्रवाशांना वाहतूक कोंडीत थांबावं लागतंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब रस्ते कमी लांबीचे बनवा, मात्र उत्तम दर्जाचे टिकणारे रस्ते बनवा, चांगले डांबरीकरण, रस्ते तोडून व्हाईट टॉपिंगच्या नावाखाली पावसाळ्यात रस्ते खराब करण्याचे काम करू नका। आपल्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आवरा। ठेकेदार मोकाट सुटला, कामाचा दर्जा घसरला, तर वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण व प्रवाशांना मनस्ताप करण्याची वेळ सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आली। त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या आजूबाजूच्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांवर प्रवास करत असताना आपला जीव मुठीत घेऊन व दररोजची वाहतूक कोंडी यांना प्रवासी नागरिक हैराण झाले। याबाबत आम्ही थेट वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन ठाकूर यांना फोन करून याबाबत विचारले असता महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीला हालोली भागात रस्त्याची जागा कमी असल्यामुळे या ठिकाणी सध्या तरी काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नका असे सांगितल्यानंतरही ठेकेदार मात्र आपला मनमानी कारभार करत असून गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीये। तर या ठिकाणी सूचना फलकांचाही अभाव दिसून येत असून वाहतूक व्यवस्था पर्यायी रस्ता तयार न करता काँक्रिटी रस्त्याचे काम सुरू करत असल्यामुळे या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहून मनोरकडे येण्यासाठी 6 तास लाईनमध्ये उभे राहावे लागते। हे फक्त ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे चुकीचे नियोजन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे पाहायला मिळते। तर निकृष्ट दर्जाचा नमुना म्हणून सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आपल्याला पाहावयास मिळेल। तक्रारी करा, फोन करा, कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया व उत्तम दर्जाच्या कामाची अंमलबजावणी या ठिकाणी या रस्त्यावर होताना दिसत नाही। तर पूर्वीचाच रस्ता 100 पटीने चांगला असताना सुद्धा नव्याने व्हाईट टॉपिंगचे भूत पालघर जिल्हावासियांच्या माथी मारून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नेमके साध्य काय करते? तर पावसाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू होणार असून हा रस्ता 2च महिन्यात खराब होत असेल तर पावसाळ्यात तो टिकेल का असा प्रश्न निर्माण होत असून शासनाच्या पैशाचा अशा पद्धतीने अपहार होत असल्याबाबत प्रवासी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे गडकरी साहेब आपण रस्ते कमी बनवा पण ते चांगले दर्जाचे बनवा, नुसतीच शायनिंग इंडिया म्हणून मिरवू नका, हेच आज या भागातील त्रस्त प्रवासी चालकांच्या चर्चेतून समोर येत आहे।